नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। नीट परीक्षा गैरव्यवहार, पेपर फुटी व परीक्षा रद्द प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची प्रहार संघटनेची मागणी। अकोट शहर व तालुक्यातील नीट 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकोट यांना प्रहार संघटक शुभम नारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले। देशातील लाखो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत नीट 2026 परीक्षेची तयारी केली। मात्र परीक्षेमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार, पेपरफुटी व भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले। या गंभीर प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान झाले असून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। ही बाब केवळ एका परीक्षेपुरती मर्यादित नसून देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारी आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष, पारदर्शक व कठोर चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। निवेदन देताना प्रणव नारे, महेश वाघ, आदित्य नारे, शेखर बेडवाल, सुजल नारे, झोपे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी बांधव व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी CBI चौकशी अधिक गतिमान करण्यात यावी। या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती अत्यंत गंभीर असून देशभरातील अनेक विद्यार्थी यामुळे प्रभावित झाले आहेत। त्यामुळे या प्रकरणातील सर्व आरोपी, दलाल, पेपरफुटी रॅकेट आणि संबंधित अधिकाऱ्यांना शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच CBI चौकशीची गती वाढवून दोषींना त्वरित अटक करण्यात यावी। चौकशीमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये। या प्रकरणातील चौकशी पूर्णपणे निपक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडावी। कोणत्याही राजकीय नेत्याचा, दबाव गटाचा किंवा प्रभावशाली व्यक्तींचा हस्तक्षेप होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी। पेपरफुटीला देशद्रोहाचा गुन्हा घोषित करावा। दोषींवर कठोर शिक्षेची कारवाई करण्यात यावी, अन्यथा गुन्हेगारांना आमच्या स्वाधीन करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।